स्वागत आहे आपल्या सर्वांचं या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये जो आपला नेक्स्ट पॉइंट आहे, व्हेलोसिटी रेशो ऑफ वेस्टर्न्स डिफरन्शियल पुली ब्लॉक. ठीक आहे, ही नवीन मशीन आहे. तर या मशीनसाठी आपण VR कशा पद्धतीनं फाइंड आउट करतो ते आपण बघूयात. मित्रांनो, यावरती फायनल एक्झाममध्ये क्वेश्चन बघा. ड्रॉ अ स्केच ऑफ वेस्टर्न्स डिफरन्शियल पुली ब्लॉक्स अँड राईट द VR ऑफ इट. तुम्हाला हे जे स्केच आहे हे स्केच विचारलं जाऊ शकतं. त्याचबरोबर याचं इक्वेशन जे आहे ते इक्वेशन विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे, तर आता आपण वेस्टर्न्स डिफरन्शियल पुली ब्लॉक या मशीनबद्दल थोडंसं माहिती घेऊयात. कशा पद्धतीने आहे मशीन. दिस कन्सिस्ट ऑफ 2 पुली ब्लॉक्स, अप्पर अँड लोअर ॲज शोन इन द फिगर. तर तुम्हाला दिसत आहेत मित्रांनो, ही आहे ती अप्पर पुली आहे आणि ही खालची आहे ती बॉटमची आहे. ठीक आहे, ही पुलीचा आपण काहीही आपल्याला उपयोग नाही. ठीक आहे, ही फक्त रेस्ट या चेनवरती रोटेट होण्यासाठी ही लावलेली आहे. म्हणून आपली अप्पर पुली जी आहे ती ही आली मोठी, आणि ठीक आहे लोअर पुली जी आहे ती याच्यामध्ये आहे ती. म्हणजे बघा मित्रांनो, टोटल तुम्हाला ह्या इमेजेसमध्ये दिसत असेल ही मोठी एक व्हील आहे मित्रांनो. ठीक आहे, या व्हीलला दात्रे असतात. ठीक आहे, जेणेकरून चेन स्लिप होऊ नये म्हणून. ठीक आहे, तर बघा ही एक मोठी व्हील आहे, त्याच्या आतमध्ये एक छोटीशी व्हील आहे, आणि ही व्हील आणि ही व्हील एकाच ॲक्सेलवरती फिट असतात. एकाच ॲक्सेलवरती फिट असतात. म्हणजे बघा, जर ही फिरली, ही हिरवीवाली जर फिरली म्हणजे ही मोठीवाली अप्पर पुली, जर अप्पर व्हील किंवा त्याला पुलीसुद्धा म्हटलं जातं. ठीक आहे, जर ही रोटेट झाली तर त्याच्यासोबत ही छोटीवाली पण रोटेट होते. ठीक आहे, हे दोन्ही फिक्स असतात. ही क्लॉकवाईज रोटेट झाली तर ही पण क्लॉकवाईज होते. ही अँटी क्लॉकवाईज झाली तर ही पण अँटी क्लॉकवाईज होती. म्हणजे हे दोन्ही एकाच अँगलने रोटेट होतात मित्रांनो. समजलं. आणि ही जी आहे खाली जी C नंबरची जी आहे त्याला स्नॅच ब्लॉक म्हटलं जातं. ठीक आहे, तर याच्यावरती काय केलं जातं, आपलं जे काय लोड आहे ते वेट जे आहे ते आपण याच्या सहाय्याने वरती उचलतो मित्रांनो. तर बघा मित्रांनो, वरती लोड कसा येतो बघा. जेव्हा आपण ही चेन ओढतो, ठीक आहे, आपण ही चेन ओढतो तेव्हा इथून ही चेन अशा पद्धतीने येते. ठीक आहे, म्हणजे ही अशा पद्धतीने अँटी क्लॉकवाईज रोटेट होते. ही इकडे येते, त्याचबरोबर ही चेन जी आहे ती इथून इकडे पण जाते. ठीक आहे, इकडे जाते, पण इथे रेडियस छोटा आहे. छोटा रेडियस असल्यामुळे इकडे येताना जास्त येते चेन मित्रांनो, पण इकडे जाताना कमी जाते. ठीक आहे, रेडियस लहान असल्यामुळे ती अशी खाली जाते चेन. ठीक आहे, आणि इथून पुन्हा अशीच ही चेन वर जाते. ही चेन एकच असते मित्रांनो, एंडलेस चेन याला म्हटलं जातं. याचा कुठेही एंड नाही आहे. ही चेन कंटिन्युअस आहे. बघा तुम्हाला इमेजमध्ये दिसतंय, इथून चालू झाली ती चेन अशी गेली, इथून इथंपर्यंत आली. इथून हे जी काय C नंबरची जी काय पुली आहे किंवा व्हील आहे त्याला रोटेट होऊन ही इथून पुन्हा इथे येऊन याला मॅच झाली. ठीक आहे, जसं जसं तुम्ही ही चेन ओढत जाचाल मित्रांनो, तसं तसं इथे तुमच्या हातापाशी इथे याची लेंथ जी आहे ती वाढत जाते. ठीक आहे, त्याचबरोबर हे वेट जे आहे ते वरती येत जातं मित्रांनो. वेट काय आहे ते वरती येत जातं. बघा अजून एकदा बघा, खूप काळजीपूर्वक लक्ष देऊन बघा काय म्हणतोय ते. तुम्ही जेव्हा चेन हाताने ओढता तेव्हा ही चेन इथे मोठी मोठी होत जाते, आणि ही जी वेट आहे ते वरती वरती उचलत जातं. का तर बघा, ही जी रेडियस आहे ती जास्त आहे, म्हणून तुम्ही इथून ओढल्यानंतर तुम्ही जास्त चेन ओढली, पण खाली जाताना खूप कमी चेन गेली. का तर या जी काय लोअर पुली आहे याचा रेडियस कमी असल्यामुळे खाली जाताना कमी चेन जाईल आणि इकडे येताना जास्त चेन येईल. त्याच्यामुळे ही वेट जी आहे ते वरती येतं. ठीक आहे, काही जणांना असा प्रश्न पडेल की मी बघा इथून चेन तर इकडे येत आहे, त्याचबरोबर इथून चेन खाली पण जात आहे, मग हे वजन वर कसं काय येणार. तर बघा ह्याचा रेडियस जास्त असल्यामुळे चेन इकडे जास्त येईल, पण इकडे जाताना खाली जाताना चेन खूप कमी जाईल. त्याच्यामुळे हे वेट जे आहे ते वरती वरती येत जातं. ठीक आहे, समजलं तुम्हाला हे वेस्टर्न्स डिफरन्शियल पुली ब्लॉक आता पूर्णपणे व्यवस्थितपणे समजलं असेल. तर बघा ही आहे आपली अप्पर पुली A1. ही या इमेजचं का जास्त फक्त तुम्हाला समजण्यासाठी घेतलेली आहे. तुम्हाला डायग्राममध्ये ही काढायची आहे. ठीक आहे, ही आहे अप्पर पुली म्हणजेच ही हिरवीवाली. त्याच्यानंतर लोअर पुली जी आहे ती बी आपण या लेटरने इंडिकेट करतो, म्हणजे हे निळ्या कलरचं जे दिसत आहे ते. ठीक आहे, त्याच्यानंतर ही चेन या अप्पर पुलीला आपण ओढतो. अप्पर पुलीपासून जी आलेली आहे चेन त्याला आपण ओढतो, म्हणजे आपण इथे या ठिकाणी P हा अप्लाय करतो. समजलं. आणि त्याच्यानंतर स्नॅच ब्लॉक असतो खाली, ज्याला आपण वेट अटॅच केलेला आहे. हे वेट वरती येतं. मोठ्या ह्याचा डाया आपण कॅपिटल Dने इंडिकेट करतो. छोट्या ह्याचा जी काय लोअर पुली आहे त्याचा डाया आपण स्मॉल D ने
इंडिकेट करतो। हेच सर्व काही मित्रांनो या नोट्समध्ये लिहिलेलं आहे, ठीक आहे। अप्पर पुली ब्लॉक्स हॅज अ 2 पुली ए अँड बी, diameters d आणि small d respectively mounted on the same axle. 2 pulleys are coupled together and rotate through the same angle. हे सर्व काही आपण डिस्कस केलेलं आहे। The upper pulley block is fixed at a position. The lower pulley block C, called the snatch block, is movable and support the load W which is to be raised. म्हणजे बघा ही अप्पर पुली जी आहे ती फिक्स असते एका ठिकाणी आणि ही लोअर जी आहे खाली स्नॅच ब्लॉक आपण त्याला म्हणतो, याला वेट अटॅच असतं आणि ही मूवेबल असते, वर खाली ही होत जाते। नेक्स्ट बघा, an endless chain passes over A, then under the pulley C carrying the load W and finally over the B as shown in the figure. ठीक आहे, ही एंडलेस चेन कशा पद्धतीने जाते हे सुद्धा आपण डिस्कस केलेलं आहे, कशा पद्धतीने ही एंडलेस चेन फिरते ती। त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट बघा, the effort P is applied to the part of the chain which passes over the larger pulley A. The pulleys are provided with the cogs or teeth so as to prevent the slipping of the chain. म्हणजे बघा याच्यावरती अशा पद्धतीचे टीथ्स प्रोव्हाइड केलेले असतात का, तर ही चेन जी आहे ती स्लिप होऊ नये। चेन जर स्लिप झाली तर डायरेक्ट खाली जाईल चेन आणि आपल्या हाताला इजा सुद्धा होऊ शकते। त्याच्यामुळे अशा पद्धतीच्या दात्र्या ह्या प्रोव्हाइड केलेल्या असतात, ज्या दात्र्यामध्ये ही चेन जी आहे, जसं तुम्ही सायकलची चेन बघितली असाल बघा, सायकलीला पुढे एक असतं व्हील, पुढे एक व्हील असतं आणि मागं छोटंसं व्हील असतं आणि त्याच्यावरून अशा पद्धतीची चेन गेलेली असते आणि त्या चेनला या व्हीलला जे आहेत ते दात्रे असतात, सेम त्याच टाईपची अरेंजमेंट इथे असते मित्रांनो। नेक्स्ट बघा, लेट डी अँड स्मॉल डी बी द डायमीटर्स ऑफ द अप्पर अँड लोअर पुली रिस्पेक्टिव्हली, हे बघितलेलंच आहे आपण। इन वन रिव्हॉल्युशन ऑफ ए द चेन ऑन ए and hence effort P moves through a distance D. This is also the length of the chain pulled over the bigger pulley A. Corresponding winding of the chain on B is pi D. ठीक आहे, त्याच्यानंतर अजून एक पॉईंट बघूयात, म्हणजे तुम्हाला हे सर्व काही समजावून सांगतो। नेट शॉर्टिंग ऑफ द चेन डिस्प्लेसमेंट ऑफ द लोड पाय डी मायनस स्मॉल पाय डी। बघा याचा अर्थ बघा मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो, जेव्हा आपण इथे पी अप्लाय करू, ठीक आहे, पी अप्लाय केल्यानंतर फॉर एक्झाम्पल ही जे अप्पर पुली जी आहे ती एक रोटेशन पूर्ण करते, एक रोटेशन पूर्ण करते म्हणजेच किती, पाय डी हे डिस्टन्स जर हिने पूर्णपणे कंप्लीट केलं, ठीक आहे, म्हणजे पी आपला किती फिरला, पी किती फिरला बघा मित्रांनो, पी आपला जर आपण इथे या ठिकाणी हात लावून चेन ओढत आहोत म्हणजेच ह्या जे काय अप्पर पुली आहे त्याचं एक रोटेशन आपण पूर्णपणे कंप्लीट केलं, म्हणजे पी किती फिरला, पी फिरला पाय डी, ठीक आहे, हे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे कन्सेप्ट, पाय डी फिरला, ठीक आहे। तर बघा डिस्टन्स मूव्ड बाय एफर्ट हे पाय डी आलं, ठीक आहे। आता आपण बघूया डिस्टन्स मूव्ड बाय लोड, तर अशा वेळेस जेव्हा ही अप्पर व्हील जी आहे ती पाय डी फिरते तेव्हा हे लोड जो आहे तो खालून वरती किती येतो, तर ते बघा किती येणार लोड, बघा ही जी चेन आहे मित्रांनो, ही चेन ॲज इट इज ह्याच्यावरून पण जाते, कशावरून, ही जी मोठी पुली आहे अप्पर पुली आहे ए, मग याच्यावरून पण जाते, म्हणजेच ऑब्वियसली हा लोड जो आहे तो पाय डीनेच वर यायला पाहिजे, ठीक आहे, पाय डी, ठीक आहे। ही एक कन्सेप्ट तुम्हाला समजली। आपण ही जी चेन आहे, लोडला जी अटॅच केलेली चेन आहे, जी स्नॅच ब्लॉकला अटॅच केलेली चेन आहे, ही चेनसुद्धा ह्या मोठ्या सर्कलवरून अप्पर पुलीवरूनच पास होते, म्हणजेच हे लोड पाय डी एवढा सुद्धा वर येऊ शकतो, ठीक आहे, पाय डी एवढा वर येऊ शकतो, बरोबर। त्याचबरोबर बघा मित्रांनो, ही चेन हातातून पुन्हा या लोअर पुलीवरती जाऊन पुन्हा खाली पण जात आहे आणि हे दोन्ही एकाच टायमाला फिरतात। मग बघा ज्या पद्धतीने हे वर जात आहे त्याचबरोबर ही चेन खाली पण येत आहे, पण वर जाताना ही जास्त जाते, जास्त किती जाते, पाय डी जाते, ठीक आहे, पाय डी, पण खाली येताना किती येणार मित्रांनो, स्मॉल पाय डी येणार, खाली येताना किती येणार, स्मॉल पाय डी येणार। हे समजला का बघा, हे खूप इम्पॉर्टंट आहे, खूप जणांना ही कन्सेप्ट नाही समजत, ठीक आहे। जरी समजत नसेल मित्रांनो डायरेक्ट रट्टा मारा, डायरेक्ट पाय डी मायनस पाय डी डिवायडेड बाय 2 इतकं डिस्टन्स हे वरती जातं, हे 2 का आलेलं आहे, तर 2 चेन आहे तिथे म्हणून 2 घेतलेलं आहे, ठीक आहे, डिवाइड होतं ते, ठीक आहे। जर समजत नसेल तर डायरेक्ट रट्टा मारा,
ठीक आहे। आणि तुम्हाला डिटेलमध्ये समजावून सांगितलेलं आहे की कशा पद्धतीनं पाय डी मायनस स्मॉल पाय डी हे डिस्टन्स वरती जातं, ठीक आहे, समजलं। कारण हे मोठ्या सर्कलवरून फिरतं, त्याचबरोबर वर जातं आणि खाली पण येतं स्मॉल डीनं, पाय स्मॉल डीनं खाली येतं, त्याच्यामुळे पाय डी कॅपिटल डी मायनस पाय स्मॉल डी हे डिस्टन्स एवढं डिस्प्लेसमेंट होतं, ठीक आहे। नंतर बघा, बट द लोड डब्ल्यू गेट्स लिफ्टेड ओनली बाय half this displacement because this displacement is divided equally between the two parts of the chain। हे डिस्प्लेसमेंट दोन पार्ट मध्ये डिवाइड होतं, त्याच्यामुळे त्याला आपण 2 ने डिवाइड करतो। तर डिस्प्लेसमेंट ऑफ द लोड इज इक्वल टू पाय डी मायनस पाय स्मॉल डी डिवाइडेड बाय 2 हे लोडचं डिस्प्लेसमेंट आहे। म्हणजे बघा, जेव्हा हे पी जे आहे, पी जेव्हा पूर्णपणे पाय डी ने फिरतो तेव्हा हा जो लोड जो आहे मित्रांनो, तो लोड किती वरती येतो, पाय डी मायनस पाय स्मॉल डी डिवायडेड बाय 2 इतका हा लोड खालून वरती येतो, हे लक्षात ठेवा, ठीक आहे। त्यामुळे आता आपला फायनल फॉर्म्युला होतो बघा, व्ही आर इज इक्वल टू डिस्टन्स मूव्ड बाय एफर्ट डिवायडेड बाय डिस्टन्स मूव्ड बाय लोड। तर पाय डी डिवायडेड बाय पाय डी मायनस स्मॉल पाय डी डिवायडेड बाय 2, ठीक आहे। तर आता याला आपण सिम्प्लिफाय करूयात, हे 2 वरती गेलं। आता बघा, याच्यातून पाय आपण कॉमन काढूयात, या इन ब्रॅकेटच्या आतमध्ये जे टर्म्स आहेत त्यातून आपण काय करूयात, पाय कॉमन काढूयात आणि हा पाय आणि वरचा पाय कॅन्सल झाला, हे 2 वरती गेलेला आहे। तर आपला फॉर्म्युला होतो 2d डिवायडेड बाय डी मायनस स्मॉल डी, हा आपला फायनल फॉर्म्युला होतो मित्रांनो, ठीक आहे। याच्यामध्ये डी म्हणजे काय आहे, डायमीटर आहे मोठ्या सर्कलची, मोठ्या पुलीची, आणि स्मॉल डी म्हणजे काय आहे, आतमधली जी काही बारकी पुली आहे त्याचा डाया आहे तो, ठीक आहे। त्याचबरोबर जर आपल्याला डायाच्या ऐवजी जर आपल्याला नंबर ऑफ टीथ दिले, त्याला कॉक्स पण म्हणतात किंवा टीथ, म्हणजे बघा, ही जी आपली व्हील आहे याच्यावरती जे काही दात्रे आहेत, जर याची आपल्याला संख्या दिली तर त्यावेळेस आपला फॉर्म्युला होतो बघा, टू टी वन डिवायडेड बाय T1 मायनस T2। T1 म्हणजे काय आहे, जी मोठी पुली आहे त्याचे दात आहेत, आणि T2 म्हणजे जी काय स्मॉलर पुली आहे बी त्याचे दात आहेत, ठीक आहे। तर आपण कॉक्स किंवा टीथ म्हटलं जातं, समजलं। T1 T2 जर आपल्याला जर दात दिले, टीथ दिले, नंबर ऑफ टीथ दिले दोघांचे, तर अशा केसमध्ये हा फॉर्म्युला यूज करायचा। जर डायमीटर दिली तर अशा केसमध्ये आपण हा फॉर्म्युला यूज करायचा। तर मित्रांनो, यावरती एक्झाम्पल आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत, तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये। हा व्हिडिओ पूर्णपणे बघून घ्या मित्रांनो, समजून घ्या कशा पद्धतीनं चेन रोटेट होते, कशा पद्धतीनं जेव्हा पी पाय डी रोटेट होतो त्यावेळेस हा लोड किती अप होतो, हे बेसिक गोष्ट जी आहे ती समजून घ्या मित्रांनो, ठीक आहे। तर भेटूयात मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये। व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून कळवा। जर आवडत असतील तर आपल्या सर्व मित्रांना हे व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांची पण हेल्प होईल। भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये।